मी जेव्हा म्हणजे चाऱ्याचा एक व्हिडिओ बनवला होता, मी सांगितलं होतं की आपण एवढा चारा केला पाहिजे तेवढा, तर काही लोकांना तेव्हा गंमत वाटली होती. तर आता गंमत वाटली होती तेव्हा बरोबरच आहे, कारण संकल्पना तशी नव्हती कुणाकडं किंवा तसं काय नव्हतं. आता माझ्याकडं चाऱ्यासाठी काही लोक मेसेज करतात, साहेब चारा कुठे भेटेल का. तर आता तेच जर केलं असतं, आता आमच्याकडं अति पाऊस आहे, चारा होत नाही. काही भागात अति पाऊस आहे, आता टँकरनं पाणी आहे, चाराच नाही. आमच्याकडे पाणी असून चारा नाही, त्यांच्याकडे पाणी नसून चारा नाही. पण ज्या भागात दुय्यम परिस्थिती म्हणजे ऊन आहे, पाणी आहे, सगळ्यांनी चारा बनतो, तिथं विकण्याची परिस्थिती आहे. मग अशा लोकांनी जर आमच्यासारख्यांना चारा दिला तर काहीतरी वेगळं होईल ना. पण ही संकल्पना पटतच नाही ना कुणाला. एकत्र येऊन आपण असं काय करणं हे पटत नाही कुणाला. कारण मी मोठा झालो पाहिजे, प्रत्येकाचं एक ध्येय आहे. पण तुम्ही मोठा एकटं होऊ कधी शकता, तर तुमच्याकडे बँक बॅलन्स वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर होणार ना ह्या क्षेत्रामध्ये. पण जर समूहानं केलं आपण तर सर्व्हिस मोठी होतील. पण हे कुणाच्या लवकर लक्षातच येत नाही. त्यामुळं आपलं प्रत्येकाचं जे काय मेंढीपालन आहे असं तळ्यात मळ्यात चाललेलं आहे, त्याला पर्यायच नाही ना. आणि ज्या भागामध्ये चांगली परिस्थिती आहे म्हणजे पाणी आहे, ऊन आहे, पाऊस कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भागामध्ये हे मेंढीपालन चांगल्या पद्धतीने आहे. त्यांना चाऱ्याचा तोटा नाही, कशाचा तोटा नाही, प्राण्यांचा काय प्रॉब्लेम येत नाही. पण ज्या भागामध्ये आमच्यासारखं आहे अति पाऊस, तिकडे चारा कमी, ज्या भागात पाणीच नाही तिकडेही प्रॉब्लेम आहे. पण त्या भागातल्या लोकांना करायचं असतं, माझ्यासारख्यांना करायचं आहे. भले अति पाऊस आहे पण मला पण करायचं आहे ना. मग अशात काय, तर ह्याला एकमेव कारण म्हणजे ग्रुप शेती. ज्या भागात पिकतं आहे त्या भागात विकत नाही हे मला पण माहिती आहे. पण आमच्यासारखी जी आहेत, आता ओळख तर सर्वांची झाली आपली, तुमची सर्वांची, तर ह्या ओळखीचा जे काय फायदा आहे तो आपण अशा पद्धतीनं घेऊया ना. म्हणून तर मी लोकांना सांगतोय संकल्पना की अशा पद्धतीनं केलं तर ते फायदेशीर राहील. पण कसं होतं की ही ते मी मोठा झालो पाहिजे ह्या संकल्पनेतनं अजून आपण एकत्र कोण करू शकत नाही किंवा एकत्र येऊन शेती करत नाही. अशा काही खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, तुम्ही पहा एकदा कधी पण यूट्यूबला. तर त्या शेतकऱ्यांच्या कंपन्या कशा झाल्या, काय झाल्या, हे सगळं तिथं म्हणजे एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी, कसं काय करतात, काय पद्धतीनं केलं पाहिजे. पण इथे कसं झालं की आमचा कुणावरती भरवसाच नाही मुळातच म्हणजे. आणि माझ्यासारखा एखादा नवीन सांगणारा असेल तर लोक सांगतील ना काय त्याच्यावरती भरवसा ठेवायचा, ते काय पण करते. कारण नको ती कामं केलेली आहेत ना ह्याच्यात. पण परिस्थिती अशी आहे, मी जेवढं महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरलो तेव्हा मला एक निदर्शनात आलं, जिथं पिकतं तिथं विकता येत नाही आणि जिथं नाही आहे तिथं तुम्ही पोचू शकत नाही शेतकरी. कारण काय, मेंढरांना खाया घालणं, मेंढरांना चारा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ॲडजस्टेबल राहतो ना. कारण आपला वेळ तिथपर्यंत जर राहतो, मग पुढची प्रक्रिया जी आहे ती व्यापारी वर्गाकडे जाते. कारण तिथं ते आपल्या हातातच नसतं, मग त्याच्या पुढची प्रक्रिया त्यांच्याप्रमाणे चालते. तसंच शेतीचं सगळं आहे, शेतीला पाणी देणे हे सगळं करण्यात आपण व्यस्त राहतो. पुढची प्रक्रिया जी आहे, जी बाजारमध्ये मार्केटमध्ये जातो, त्याच्यानंतर व्यापारी वर्गाचं सर्व काय चालतं. कारण आपल्याकडे वेळच नाही ना, आपण त्या सर्व शेतीमध्येच बिझी राहिलो. मग विकण्याची प्रक्रिया काहीतरी असावी, विकण्यासाठी काहीतरी एखादी टीम असावी, ह्या सगळ्या संकल्पनाच आमच्याकडे नाहीत. आणि त्याच्यामुळे माझा असू द्या, कुणाचा असू द्या किंवा अजून कोणाचा असू द्या, विकताना प्रत्येकालाच त्रास येणार आहे. तुम्ही काही करा आणि कसंही करा. आज ठीक आहे, मी सांगेन की माझ्याकडे नारीस्वर्ण आहे, हे चांगलं आहे, तसं आहे आणि देईन विकत, ठीक आहे, अजून 4-5 वर्ष मी देईन की. पण त्याच्यानंतर काय करणार आहे, तर मला माझ्या पद्धतीनंच करावं लागणार आहे. मला ह्याला कटिंग मार्केटच केलं पाहिजे, ह्याचं मटणच विकलं पाहिजे ना. ह्याच्या पलीकडे वेगळं काय आहे. आणि मटण मार्केट जर मला करायचं, आज मी म्हणेन की आता जाऊन मी आमच्या तिथे मेढा जवळ आहे, त्या बाजारात जाऊन मी हे कापेन, तर तेही कापून देणार नाहीत. कारण तिथली जी युनियन असते, युनिटी असती, ती 100% आपल्याला त्रास देत नाही आणि देणारच. कारण मी जेव्हा शहरामध्ये होतो तेव्हा गावाकडचे शेतकरी टेम्पो घेऊन जायचे भाजीचे, आणि ते काय करायचे, शाळेच्या बाजूला लावायचे, म्हणजे परिसर एकदम गर्दी नाही काय नाही अशा ठिकाणी लावायचे. पण तिथे हप्ता घेणारे जी लोक असतात, म्हणजे भाजी मंडईचा जो हप्ता घेतात, तिथं सर्रास हप्ता घेतात. आणि ते हप्तावाले काय करणार, तर BMCला फोन करणार, महानगरपालिकेला, की असं तिथं भाजीची गाडी लावली, या तुम्ही. आणि ती लगेच येतात शेतकऱ्याकडे आणि तिथून तुमची गाडी काढायच लावणार, तुम्हाला लावूनच देणार नाहीत, लाख लपडी सांगतील. तसंच हे मग मार्केटमध्ये काय करायचं, तर हळूहळू पाय टेकायला लागतात आणि एकटा कधीच उभा राहू शकत नाही. त्यामुळे युनिटीनं जर काय केलं तर हे फायदेशीर राहील, नाही तर राहणारच नाही. मेंढीपालनामध्ये कसं होतं की काही गोष्टी खूप साऱ्या लोकांना माहिती असतात आणि काही गोष्टी माहीत नसतात. तर कधी काय होतं की ज्या काही गोष्टी होत्या माहिती, त्यांनी जर असं सांगितलं की अशा नाही अशा गोष्टी केल्या तर असं होतं, तर काही लोक विश्वास कमी ठेवतात. कारण माझ्यावरनंच मी सांगतो ना, आता काल ते नाशिकचे एक सर आहेत,
त्यांनी मला सांगितलं की ह्या मेंढरांना दूध वाढण्यासाठी एक म्हणजे हे आपलं गावरान औषध सांगितलं. तर आपण काय करतो, सरळ सरळ पशुखाद्य म्हणजेच ह्यांना दूध वाढीचं वगैरे असं आपण समजतो. पण त्याच्या उलट जे काय जुने मेंढपाळ आहेत किंवा जे काय फिरस्ती मेंढीपालन करतात त्यांचा अनुभव सर्वात मोठा असतो. मी पहिल्यापासूनच सांगतो, बंदिस्तवाल्यापेक्षा फिरस्तीवाल्यांचा अनुभव मोठा असतो. तर त्यांनी मला काय सांगितलं, म्हणजे बाबळीच्या शेंगा असतात त्या जर ह्यांना घातल्या आता म्हणजे थोड्या प्रमाणात घालायचं तर दूध वाढण्यास थोडासा प्रमाण वाढतं दुधाचं, म्हणजे बाबळीच्या शेंगाने पूर्ण वाढत नाही तर, आणि जास्त दिल्या तर त्रास पण होतो. तसंच आमच्याकडं जी शेतावर येते, म्हणजे आमच्या जंगलामध्ये पाहिजे एवढी शेतावर येते, वावरात लावायची काही गरज नसते. तर शेतावरीच्या त्या मुळ्या जरी ह्यांना दिल्या तरी दूध वाढायला प्रश्न, म्हणजे जे काही दूध वाढलं पाहिजे थोडंफार ते त्या पद्धतीनं वाढतं. म्हणजे अशा काही गावठी गावरान जे काय आहेत उपाय ते सर्वात भारी असतात. पण आपण काय करतो की ज्या गोष्टी माहिती येतात अशा एखाद्यानं सांगितलं, आता माझ्यासारख्यानं तुम्ही म्हणाल की तुम्ही कसं काय लगेच हे मान्य केलं, तर मी त्यांनी सांगितलेलं गुगलवर टाकलं की बाबा हे नक्की तसं होतंय का. तर गुगल पण सांगतं की थोड्याफार प्रमाणात ते वाढायला मदत करतं, म्हणजे पूर्ण वाढत नाही पण थोड्याफार प्रमाणात वाढायला मदत करतं. तर अशा काही गोष्टी होत्यात मेंढीपालनात. आणि आपण काय करतो, आपल्याकडे सगळं भांडवल आहे, सगळं काय आहे, तरीसुद्धा आपण हे तोट्यामध्ये असतं, शेती पण तोट्यामध्ये असते, सर्व काय असतं. तर आपण त्याचा मागचा पुढचा अभ्यास करत नाही किंवा त्याचं मॅनेजमेंट काहीतरी कुठंतरी बिघडतं. आता माझ्याकडे मक्का करायचा असतो, म्हणजे मी वैयक्तिक मक्काच करतो. तर मागे थोडंसं थंडीमुळे मक्याला प्रॉब्लेम झाला, तर काही लोकांनी सांगितलं होतं एक गोण युरियाची टाका, युरियाची एक गोण टाका. मग शेतीचं काय होईल, त्याची पुढची काय प्रक्रिया होईल हे आपण अभ्यासच करत नाही ना. पाहिजे तेवढं टनेज निघण्यासाठी, पण त्याच्यापेक्षा माझ्याकडे ज्या लेंड्या येतात त्यांचा आम्ही काहीतरी करू आणि त्याच्यामधून मक्का वगैरे घेऊ शकतो. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला तर पुढं होऊ शकतं. नाहीतर जसं शेती परवडत नाही तसं मेंढीपालनही परवडणार नाही. कारण ज्या गोष्टी आपल्याकडं आहेच नाहीत त्या गोष्टींच्या मागे जर लागलो आपण तर त्या पद्धतीनं मेंढीपालन पण होतं, असं काही वेगळ्या पद्धतीनं होत नाही. आपलं कसं असतं, मेंढ्या सांभाळण्यावरती जास्त भर असतो, त्यांच्या चाऱ्यावरती भर असतो, सगळ्या गोष्टींवर, म्हणजे त्यांचं औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर भर असतो. पण हे विकायचं कुठं, विकायचं कसं, ह्या गोष्टीवरती अजिबात भर नसतो. आणि आपलं गणित तिथंच अडकतं. शेतीचं पण तेच अडकलेलं आहे, मेंढ्यांचं शेळ्यांचं कशाचं हे गणित तिथंच येऊन अडकतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काय आहे मेंढीपालन किंवा शेती ही तोट्याची होत जाते. आणि पाहू शकता आता हे सुक्या चाऱ्याचं सकाळचं मॉर्निंगचं चाललं आहे त्या मेंढरांचं. तर जेव्हा आपण सुका चारा वापरतो तेव्हा ज्या काही वेलेल्या मेंढ्या असतात त्यांना मात्र थोडंफार का होईना पण जास्त प्रमाणात थोडंसं खुराक द्यावं लागतं आता, कारण मुरघासाचा एक दानाही नाही त्यांना. मोठ्यांना काही बारकीसुद्धा सुका चारा चांगला खातात आणि बारक्यांना सुका चारा तर उत्तम आहे. त्याच्याबरोबर थोडीशी तुती किंवा मुरघास जर असता तर ती अजून क्वालिटीची झाली असते. पण काय आहे ती परिस्थिती आता सरळ आहे, त्याला पर्याय नाही आपल्याकडे. पण ज्या काय गोष्टी घडतात किंवा आता हे माझ्याकडे वाढतं आहे मग विकायचं कुठं, हा प्रश्न मलाही असतो. तर भविष्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न येणार आहे की मी वाढवलं तर खरं आहे पण ह्याला विकायचं कुठं. मग तेव्हा सर्व अडचणी एकदम सोबत येतात. तेव्हा हे सर्व काही गडबड होण्यापेक्षा आत्तापासूनच जर त्याचं नियोजन केलं किंवा ग्रुपनं असं काय असेल ओळखीचं की बाबा ठीक आहे तुमचं कटिंगचं मार्केट आहे तर मला थोडीशी मदत करा वगैरे वगैरे, ह्या गोष्टी केल्या तरच फायदेशीर राहणार आहे. नाहीतर तुम्ही वेगळं मी वेगळं हे असंच चालत राहणार आहे, कुणाचा कुणाला काही फायदा होणारच नाही.